उत्तर देत आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या आपल्यासोबत आहेत। सपकाळजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधांबद्दल भाष्य केलेलं आहे। काँग्रेसनं बाबासाहेबांचा अपमान केला, व्यवस्थेबाहेर ठेवलं असे आरोप केलेत। आपलं प्रत्युत्तर काय? मोदी साहेबांनी 11 वर्ष पंतप्रधान झाल्यानंतर आता स्वतः काय काम केलं आणि उत्थानाची कोणती कामं केली हे सांगणं अभिप्रेत आहे। तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सरकारमध्ये अॅट्रॉसिटीचे अनेक मुद्दे देशभरामध्ये आता गाजत आहेत। निर्मलासारख्या तरुणांची हत्या ही पहिली घटना आहे, मात्र त्यापासून आतापर्यंत मॉब लिंचिंग सारखे प्रकरणं दलितांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहे। या संदर्भात कायदे आणि भूमिका न ठरवता त्यांना सातत्याने काँग्रेसवर टीका करणं हाच त्यांचा एकंदरीत कार्यपद्धतीचा भाग राहिला आहे। त्यांनी 11 वर्षात हंगर इंडेक्स किती अंशाने कमी केला, मानव विकासाचा निर्देशांक किती वाढला, शालाबाह्य विद्यार्थी किती कमी झाले आणि आरोग्यावर किती खर्च होतोय यासारखी उत्तर देणं अपेक्षित आहे। मात्र त्यांनी हे अशा प्रकारचे जे प्रश्न उपस्थित करतात हे अत्यंत हास्यास्पद आहेत। बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे असणारे मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध हे जगजाहीर आहेत। ज्या संविधान सभेमध्ये संविधान पारित झालं, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, त्या संविधान सभेमध्ये काँग्रेसचे 230 सदस्य असताना हे संविधान त्या ठिकाणी पारित झालं आणि अर्थात संविधान लिहिण्याच्या आणि एकंदरीत या सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते। नंतर हिंदू मॅरेज ऍक्ट आणि हिंदू कोर्ट बिलच्या अनुषंगाने जो मतांची भिन्नता झाली तो इतिहास आहे। मात्र इथं परत बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेलं पार्लमेंटमध्ये कायदा मंत्री या नात्यानं पहिले स्वतंत्र भारतातलं पहिलं निवडून आलेल्या मंत्रिमंडळातही नेहरूजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आणि त्यांच्या विद्वत्तेचा सन्मान करत असताना दलित समाजातील एका दलितांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या मुक्तिदात्यांना कायदा मंत्री केलं होतं आणि ते जे हिंदू कोर्ट बिल जे होतं हे टप्प्याटप्प्याने नेहरूजींनी पारित केलं होतं। त्यामुळे इतिहासाची तोडमोड करणं आणि आज आमच्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे सुद्धा दलित आहेत। मात्र हिंदू मुस्लिम करणं, दलित सवर्ण करणं, जाती जातीत भांडणं लावणं, ओबीसीमध्ये भांडणं लावणं ही दुर्दैवानं त्यांची कार्यपद्धती राहिली आहे। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो। मात्र दुसऱ्या बाजूला माझा त्यांनाही एक प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अध्यक्ष हे दलित कधी होणार आहेत, हे मुस्लिम कधी होणार आहेत आणि या पलीकडे जाऊन महिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकपदी बसवणार आहात का, हा माझा प्रतिप्रश्न मोदींना आहे। याच मुद्द्याकडे येते कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम आणि काँग्रेस समीकरणाबद्दल सुद्धा भाष्य केलंय की तुम्हाला जर मुस्लिमांबद्दल प्रेम असेल तर तुमचा पक्षाध्यक्ष तुम्ही मुस्लिम का करत नाही, हा पहिला प्रश्न त्यांनी विचारला। आणि काँग्रेस कोणाचंच भलं करू शकत नाही किंवा काँग्रेसची तशी आता इच्छाच नाही, ना मुस्लिमांचं भलं करायचंय ना इतर समाजाचं भलं करायचंय असं ते म्हणालेत। आज देशाचा पंतप्रधान आहे, त्या देशाच्या पंतप्रधानांनी किती देशाचं भलं केलं त्याच्या संदर्भातली जी जगमान्य असणारी जे काही मापदंड आहेत, जे काही निष्कर्ष आहेत, जे काही निकष आहेत, त्या निकषावर त्यांनी आपलं प्रगती पुस्तक हे कुठेतरी सादर करावं। मात्र आज काँग्रेस 11 वर्षापासून सत्तेत नाही आणि काँग्रेसनी या देशातला दिलेलं योगदान हे अधोरेखित झालेलं आहे आणि काँग्रेसचं जे जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे देशामध्ये मोठ्या स्तरामध्ये साक्षरतेपासून तर रस्त्यांपर्यंत आणि रस्त्यांपासून तर अंतरिक्षापर्यंत जी केलेली एकूण जी प्रगती आहे आणि असलेलं योगदान हे आजही आपल्याला दैदिप्यमान स्वरूपाचं दर्शनाचं होऊ शकतं। मात्र मोदींना हिंदू, मुस्लिम, दलित, ओबीसी हा सगळं खेळ खेळण्यामध्ये त्यांना फुरसत नाही। करिता आपल्या देशातून लोक विदेशात स्थलांतरित होत आहेत, दिवसेंदिवस गरिबांची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि दुसरीकडे श्रीमंत अतिश्रीमंत होत चाललेले, तर गरीब हा अतिगरीब होत चाललेला आहे। आणि अशा परिस्थितीत देश या भारताच्या प्रत्येक घटकावर आणि प्रत्येक जाती धर्माच्या माणसावर प्रेम असलं पाहिजे हे आपलं संविधान आपल्याला शिकवतं। भारताची जी आध्यात्मिक परंपरा आहे ती पण सर्वांना सोबत घेऊन जा हेच सांगतं आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानातलं आता विश्वात्मके देवेचं जे तत्वज्ञान आहे तेच तत्वज्ञान काँग्रेसचं आहे। त्यामुळे जो भारतीय आहे त्या सर्वांवर प्रेम आहे, एवढंच नव्हे तर विश्वशांती हे देखील काँग्रेसचं एक लक्ष्य आहे। त्यामुळे इतक्या खालच्या स्तरावरच्या आपल्या मत ही व्यक्त करणं हे पंतप्रधानांना अशोभनीय आहे आणि इतिहास साक्षी आहे की काँग्रेसचं योगदान या जिल्ह्यात देशाला लाभलेलं आहे। आपल्याला मोठ्या स्वरूपावर तिसऱ्यांदा बहुमतांनी आपण मॅन्डेट आपल्याला मिळालेलं आहे। आपण आपलं काम करा आणि ते सांगा। मात्र 3 तलाक सारखे असतील, वक्फ बोर्ड सारखे असतील, यासारखे मुद्दे उपस्थित करून
रोजगार वाढत नाहीये, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाहीये, शेतकरी आत्महत्या करत आहेत, देशामध्ये अराजकतेच्या स्थितीकडे गरीब आणि श्रीमंतातलं अंतर वाढत चालल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणातला बहुजन जो आहे हा आज अस्वस्थ आहे. या मूलभूत स्वरूपाच्या गोष्टीकडे लक्ष न देता पंतप्रधान स्वतःचीच आरती करून घेत आहेत. कोरोनाच्या काळात जे त्यांनी टाली बजाव केलंय, आता टेरिफ वाढत असताना त्या आर्थिक मुद्द्यांच्या संदर्भात आपला रिप्लाय काय असणार आहे, काय उपाय असणार आहे, हे सांगण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचं गलिच्छ ज्या टिप्पणी करत आहेत ही या अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्याचा निषेध करतो. ठीक आहे, आभार आपले. सपकाळची आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. आणि यानंतर थेट जाऊयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सध्या बोलतात. जब संविधान बनी और उन्होंने कहा इस संविधान में एक शब्द भी मनुस्मृति का नहीं है, मनु के राह पे चलने का नहीं है, तो उन्होंने खुद कहा और जलाया. ऐसे लोग बाबा साहब के बारे में बात करते हैं और उनके चेले हैं ये. जो लोग उस वक्त जलाए उनके चेले मोदी साहब और उनके दोस्त हैं. तो हमको ये मत सिखाइए लोगों को, आप बेवकूफ मत बनाइए. लोग बेवकूफ नहीं, आज होशियार है, सब पढ़े लिखे लोग हैं और अलग अलग पार्टी जब लड़ती है उस पार्टी के अनुसार चुनाव होता है. और ठीक तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. संविधानात दलितांसाठी अनेक तरतुदी आहेत, पण त्याचं पालन होत नसल्याचं खरगे म्हणालेत. मोदी फक्त वक्तव्य करतात, अंमलबजावणी करीत नाहीत असं देखील ते म्हणालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला उद्देशून जे वक्तव्य केलंय त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली आहे. भाजप केवळ काँग्रेस, नेहरू आणि आता कामाविरोधात बोलतात. तुम्ही आतापर्यंत काय केलं, बाबासाहेबांचे कोणते विचार आत्मसात केले असं देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलेलं आहे. आणि यानंतर थेट जाऊयात वर्षा गायकवाड सध्या माध्यमांशी बोलतात. राज्य सरकार आणि केंद्र सरकार घ्या ना निर्णय इलेक्शनचा. इलेक्शन करायचं नाही, वरून तुम्ही निर्णय पाठवायचे केंद्र सरकारच्या माध्यमातून, विहिरी हे करणार ते करणार असे टँकरवर नियम लावायचे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशी सर्वसामान्य मुंबईकरांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे ती त्या ठिकाणी हाल होत आहेत मुंबईमध्ये.